हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज मी नाश्त्याला बनवणार आहे रव्याचा शिरा. तर मी इथे रवा घेतलेला आहे आणि साखर, बाकी सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बदाम, चारोळी, मनुके, इथे केसर घेतलेला आहे आणि थोडीशी इलायची घेतलेली आहे. तर हे सर्व घालून बनवणार आहे रव्याचा शिरा. त्याचबरोबर घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे, इथं गरम करायला ठेवलेलं आहे दूध. जेवढं मी तर इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि रवा शिरा बनवण्यासाठी भांडं घेतलेलं आहे. तर आता हे भांडं गरम करायला ठेवायचं आहे. इथं गॅस चालू केलं तर बनवायला सुरुवात करते. तर गाईस, आता मी हे भांडं घेतलं आहे शिरा बनवायला. आता यामध्ये घालायचं आहे रवा. तर थोडा रवा स्लो गॅसवरती भाजायला घ्यायचं आहे. तर त्याला मी भाजायला ठेवते. तोपर्यंत मिक्सरमध्ये साखर घालून, वेलची पण घालायची साखरमध्ये आणि ती वाटून घ्यायची. तर गाईस, अशी मी साखर वाटून घेतलेली आहे आणि आता रवा छानपैकी भाजून घ्यायचा, व्यवस्थित भाजून घ्यायचा. रवा असं भाजून घेते. आता त्यामध्ये घालते बदाम आणि चारोळी, ते सुद्धा रव्याबरोबर भाजून घ्यायचं. तर गाईस, असं रवा सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे तूप. तर आता यामध्ये तूप घालते. तर गाईस, असं मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे आणि व्यवस्थित तुपामध्ये आता रव्याला परतून घ्यायचं आहे. गाईस, आता तुपामध्ये रवा व्यवस्थित परतून घेतलेले. आता यामध्ये घालायचे दूध. असं व्यवस्थित दुधामध्ये बनवून घ्यायचे रव्याचा शिरा. एकदम सोपी रेसिपी आणि पटकन बनणारी रेसिपी आहे. आता यामध्ये घालणार आहे साखर, पिठी साखर, जी मी आता वाटून घेतली होती. वेलची घालून ती वाटली होती साखर. ती आता यामध्ये घालायची. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं केसर. गाईस, हे जे केसर घेतलं होतं ते घालणार आहे. आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. असं छानपैकी रवा बनवून घ्यायचा. आता याला मी झाकण लावून शिजवायला ठेवते थोडा वेळ. गाईस, असं झाकण लावून थोडं 5-10 मिनिटं ठेवायचे स्लो गॅसवरती शिजवायला. गाईस, आता बघूया शिरा झालाय की नाही. आता यामध्ये घालायचे आहेत मनुके. असं छानपैकी असं सुटसुटीत झालेले रव्याचा शिरा असं बनवून घ्यायचंय. आता हे झाली ना, याला खाण्यासाठी काढून घ्यायचे प्लेटमध्ये. ते मी आता काढून घेते. तर गाईस, असं व्यवस्थित शिरा झालेला आहे, एकदम टेस्टी आणि छानपैकी झालेले आहे. पाहू शकता. तसं बनवून घ्यायचं शिरा. तर गाईस, असं छानपैकी बनवलेलं आहे रव्याचा शिरा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.